नमस्कार. मी देवेंद्र मधुकर सूर्यवंशी आपले स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये. आज आपण CMEGP या योजनेबाबत जे काही बऱ्याच जणांचे गैरसमज झालेले आहेत त्या गैरसमजांबाबत आपण आज चर्चा करणार आहोत. आणि याबाबत नेहमी आम्हाला एक प्रकारे ट्रोलिंग सहन करावं लागतं. आम्ही याआधी जे काही CMEGP चे व्हिडिओ बनवले त्या हल्ली कमेंट बॉक्समध्ये काही कमेंट्स आल्या होत्या. त्यावर बऱ्याच जणांनी CMEGP योजनेअंतर्गत त्यांना कर्ज मिळत नाही, ही योजना फसवी कशी आहे किंवा ही योजना एक स्कॅम कशी आहे याबाबत त्यांनी बरंच काही लिहिले आहे. तर यांचे जे काही गैरसमज आहेत ते गैरसमज दूर करण्याचा आपण प्रयत्न करूयात. या योजनेची वास्तविक स्थिती काय आहे, ही योजना कशा पद्धतीने काम करते ते आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊयात, जेणेकरून बऱ्याच जणांचे गैरसमज दूर होतील आणि सगळ्यात महत्त्वाचं काही ऍक्च्युअल प्रॉब्लेम सुद्धा आहेत या योजनेअंतर्गत जे आपल्याला समजतील किंवा लक्षात येतील. मग हे प्रॅक्टिकल प्रॉब्लेम्स काय आहेत आणि त्यांना सोल्युशन कसं शोधायचं याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. तर CMEGP योजनेबाबत तुम्हाला थोडी देखील माहिती असेल किंवा याबाबत तुम्ही काम करत असाल किंवा भविष्यात काम करण्याचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा. तर मग चला सुरू करूयात. सगळ्यात आधी या योजनेअंतर्गत कर्ज किती मिळेल किंवा या कर्जाला व्याजदर काय असेल याबाबत आम्हाला सारखा प्रश्न विचारला जातो किंवा कमेंट बॉक्स मध्ये याबाबत सारखे नेहमी प्रश्न येत असतात. त्यात बरेच जणांचे प्रश्न असतात की बँका लोन देत नाही किंवा बँकवाले कर्ज देत नाही, याबाबत बऱ्याच जणांचे प्रश्न असतात. ते एक लक्षात घ्या की CMEGP योजना ही एक सबसिडीची योजना आहे, जे महाराष्ट्र शासनाद्वारे राबवलेली ही एक योजना असून या योजनेत अर्ज केल्यानंतर जिल्हा उद्योग केंद्राकडून आपल्याला सबसिडी मिळते आणि शासनाची किंवा गव्हर्नमेंटची जबाबदारी तिथपर्यंत मर्यादित आहे. आपण जर पाहिलं की CMEGP योजनेअंतर्गत जितके अर्ज होतात त्यापैकी जवळपास 90% अर्जांना जिल्हा उद्योग केंद्राकडून मंजुरी दिली जाते. म्हणजे त्या प्रकरणांना जिल्हा उद्योग केंद्र किंवा आपलं महाराष्ट्र शासन त्यासाठी सबसिडी द्यायला तयार आहे. परंतु याबाबत मुख्य अडचण येते ती बँक कर्ज प्रकरणाबाबत, कारण की ही योजना क्रेडिट लिंक आहे आणि जेव्हा जिल्हा उद्योग केंद्रातून ही फाईल पास होऊन ऑनलाईन पद्धतीने बँकेकडे जाते तेव्हा बँक आपलं कर्ज प्रकरण हाताळते. जिल्हा उद्योग केंद्राकडे जितकी कागदपत्र मागितले जातात त्यापेक्षा जास्त कागदपत्र ही बँकेत मागितली जातात. बऱ्याचदा आपल्याकडून आधीचे काही इन्कम टॅक्स रिटर्न भरले गेलेले आहेत का ते सुद्धा तपासलं जातं. तर बऱ्याच जणांचा प्रश्न असतं की योजना बेरोजगारांसाठी आहे आणि बेरोजगारांसाठी असताना या योजनेबाबत आमच्याकडून तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न का मागतात. वास्तविक त्यांचा हा प्रश्न अगदी बरोबर आहे की मी बेरोजगार आहे, मी याच्या आधी कुठल्याही प्रकारचा व्यवसाय करत नाही, माझ्याकडे नोकरी नाहीये आणि अशा वेळी मी इन्कम टॅक्स रिटर्न कुठून भरणार. परंतु बँक जेव्हा कर्ज देते त्यावेळेस हा व्यक्ती खरंच याबाबत त्याला काही अनुभव आहे का, एक्सपिरियन्स आहे का हे तपासण्यासाठी म्हणून त्याच्याकडून इन्कम टॅक्स रिटर्न मागते. याबाबत जो अर्जदार आहे आणि बँक या दोन्ही गोष्टी त्यांच्या जागेवर बरोबर आहेत. तर मग याबाबत काय करता येईल, तर आमच्याकडे जे काही ऍप्लिकेशन्स येतात त्या सगळ्यांसोबत आम्ही बोलताना एक गोष्ट त्यांना आधी सांगतो की तुम्ही CMEGP योजनेअंतर्गत आपलं प्रकरण दाखल करण्याच्या आधी बँकेसोबत चर्चा करा. म्हणजे आपले जे काही डॉक्युमेंट्स आहेत त्या सगळ्या डॉक्युमेंट्स घेऊन आपला प्रोजेक्ट रिपोर्ट किंवा आपल्या व्यवसाय संदर्भात जी काही माहिती आहे ती सगळी आधी पूर्णपणे गोळा करा. म्हणजे आपल्या प्रोजेक्टला किती प्रोजेक्ट कॉस्ट लागणार आहे, मग त्यासाठी आपण ज्या ज्या काही वस्तू घेणार आहोत त्याच्या बाबतीतली कोटेशन जमा करा. आपण माल कुठे विकणार आहोत, रॉ मटेरियल कसं परचेस करणार आहोत, या सगळ्या गोष्टींचा डिटेल स्वरूपामध्ये अभ्यास करा. आणि या सगळ्या गोष्टी केल्यानंतर आधी प्राथमिक स्वरूपामध्ये प्राथमिक स्तरावर आपल्या बँकेसोबत चर्चा करा. जर बँक मॅनेजरने त्यामध्ये इंटरेस्ट दाखवला नाही किंवा आपल्याला सांगितलं की आम्ही या प्रकारची कर्ज देऊ शकत नाही तर आपल्याला त्या बँकेतून कर्ज मिळणार नाही. जर आपण शहरात असू तर आपल्याकडे ऑप्शन असतात की आपण इतर दुसऱ्या कोणत्या बँकेमध्ये जाऊ शकतो आणि इतर जोपर्यंत आपल्याला बँकेकडून सकारात्मक प्रतिसाद येत नाही तोपर्यंत या प्रकरणामध्ये अर्ज दाखल करून कुठल्याही प्रकारचा उपयोग नाहीये, असं माझं वैयक्तिक मत आहे. यावर प्रत्येकाची मतं वेगळी असू शकतात, परंतु आधी आपण बँकेसोबत चर्चा केली पाहिजे. बऱ्याचदा काय होतं की आपली कुठल्याही प्रकारची व्यवसायाची पार्श्वभूमी नसते आणि आपण अचानक खूप मोठं लोन प्रपोजलचं ऍप्लिकेशन करतो. त्यामध्ये अगदी 50 लाखापर्यंतच्या प्रोजेक्ट कॉस्टसाठी बँकेकडून कर्ज मागणी करतो. आपल्याला कुठला अनुभव नाही, आपण व्यवसाय चालू शकतो का, अशा पार्श्वभूमीवर बँक आपल्याकडून आपल्याला 50 लाखाचा कर्ज देईल का याचा विचार आपण सुद्धा केला पाहिजे. मला वाटतं सुरुवात आपण करत असू तर अगदी छोट्या प्रोजेक्ट कॉस्ट पासून सुरुवात करावी. 5 लाख 10 लाख 15 लाखापर्यंतच्या प्रकरणापासून सुरुवात करावी, जेणेकरून बँकेला सुद्धा आपल्या कर्ज प्रकरणामध्ये जास्त रिस्क वाटणार नाही आणि आपल्यालाही तो व्यवसाय सुरू करणं सांभाळणं या सगळ्या गोष्टी सोयीस्कर होतील. ग्रामीण भागामध्ये याबाबत खरंच खूप अडचणी येतात. बऱ्याचदा काही गावं मिळून एखादी बँकेची ब्रँच असते आणि तिथल्या बँक मॅनेजरकडे कर्ज प्रकरणाबाबत अधिकार पण मर्यादित असतात. अशा वेळी त्या बँक मॅनेजरने जर नाकारलं तर त्या लोकांना किंवा तेथील ग्रामीण भागातील जे काही ऍप्लिकंट आहेत त्यांना स्वतःचा उद्योग व्यवसाय सुरू करायचा आहे त्यांना बऱ्याच अडचणी येतात. ही वास्तविक स्थिती आहे, परंतु याबाबत असं प्रॅक्टिकल सोल्युशन नाहीये, त्यामुळे मी पण ते देऊ शकत नाही. खरंच ही योजनेची ही कमकुवत बाजू आहे. आपल्याला या गोष्टी अंतर्गत खरंच अडचणी येतात. मॉर्गेज बाबत एक खूप छान मजेशीर कमेंट आहे, ती तुम्हाला वाचून दाखवतो. मूर्खांचा बाजार. जर मॉर्गेज देणे आहे कशाला मूर्ख आहे कर्ज काढणारा व सल्ला देणारा सुद्धा. काय बोलतोय सर, याच्यापेक्षा स्कीम बंद करा. ऍक्च्युअली स्कीम बंद करणारा मी कुणी नाहीये, परंतु याबाबत जे काही व्ह्युअर्स आहेत त्यांच्या या बाबतीत अडचण आहे की बँक मॉर्गेज त्यांच्याकडे मागते. आपलं जर कर्ज प्रकरण छोटं असेल तर त्या बाबतीत मध्ये बँक कदाचित कर्ज
ॲज कोलॅटरल सिक्युरिटी मागणार नाही, आपल्याकडून काही मॉर्गेज घेणार नाही. परंतु जर आपलं कर्ज प्रकरण मोठं असेल त्या ठिकाणी बँक आपल्याकडून सिक्युरिटी नक्की मागते. आपल्याकडे मुद्रा योजना की ज्या अंतर्गत 20 लाखापर्यंतची विदाउट कोलॅटरल सिक्युरिटी असेल, म्हणजे विनातारण कर्ज असणारे आपल्याला कर्ज उपलब्ध होऊ शकतात. यासाठी आपण CMEGP आणि मुद्रा योजना याबाबत याची सांगड घालण्यासाठी बँक मॅनेजरला विनंती करू शकतो. म्हणजे 20 लाखापर्यंत जर आपलं प्रकरण असेल त्या अंतर्गत सबसिडी आपल्याला CMEGP योजनेअंतर्गत मिळावी व बँकेला क्रेडिट गॅरंटी ही मुद्रा योजनेअंतर्गत मिळावी, असं आपण कॉम्बिनेशन करू शकतो. परंतु अशा प्रकारे हा विषय होईलच का, हा सर्वस्वी त्या बँक मॅनेजरवर अवलंबून असणारा विषय आहे. एक अजून मजेशीर कमेंट आहे ती अशी आहे की बँकवाले तारण मागतात आणि बँक मॅनेजरचा खिस्सा पण गरम करावा लागतो. मी स्वतः गेल्या 6 महिन्यापासून बँकेच्या चक्रा मारल्यात, मजा घेतात. आता ही वास्तविक स्थिती काही ठिकाणी असू शकते, परंतु बहुतेक ठिकाणी अशी परिस्थिती नाहीये. काही ठिकाणी अशा प्रकारे मागणी केली जाऊ शकते, परंतु तो त्या ठिकाणचा आपला वैयक्तिक विषय आहे. ते कसं हाताळायचं याबाबत आपण स्वतः विचार केला पाहिजे. ते चुकीचं किंवा बरोबर या विषयात मी पडणार नाही, परंतु काही ठिकाणी अगदी मोजक्या ठिकाणी अशा प्रकारची अडचण येते. परंतु बहुतेक ठिकाणी आता कुठल्याही प्रकारचे पैसे मागून आपल्याला कर्ज दिले जाते असं सहसा होत नाही. याबाबत आपल्याकडे सगळे ऑनलाईन सिस्टीम्स आणि या पारदर्शकता या सगळ्या विषयांमध्ये मोठ्या प्रमाणावर आलेली आहे. त्यामुळे या सिस्टीम्स बऱ्यापैकी सुधारल्या आहेत, परंतु काही ठिकाणी सुद्धा हा विषय असू शकतो. परंतु याबाबत मला माझं काही वैयक्तिक मत व्यक्त करायचं नाहीये. याबाबत एक व्ह्यूअर्स असे म्हणतात, इन शॉर्ट हा पूर्ण खेळ बँकेचा आणि तुमच्या मधला आहे. पहिले बँकेत जाऊन तुमच्या बिझनेसचं अप्रुव्हल घ्यावी लागेल आणि बँकेत पूर्ण सिक्युरिटीला पण पाहिजे. तसेच बिझनेस डुबल्यावर कर्ज पण रिटर्न करायचं आहे, तेव्हा आपल्याला बँक कुठल्या प्रकारची सवलत देणार नाही, असं एक साधारणतः या कमेंट अंतर्गत त्या व्यक्तीचं म्हणणं आहे. परंतु ही वस्तुस्थिती आहे. CMEGP योजनेअंतर्गत आपण प्रोजेक्ट रिपोर्ट बनवला, सगळी कागदपत्र तयार केली, जिल्हा उद्योग केंद्राअंतर्गत आपण ऑनलाईन अर्ज दाखल केला, तिथून आपली फाईल मंजूर पण झाली आणि जेव्हा ती बँकेकडे गेली आणि बँकेने जर कर्ज नाकारलं तर या सगळ्या प्रक्रियेअंतर्गत साधारणतः आपला महिना 1.5 महिन्याचा कालावधी जातो. प्लस प्रोजेक्ट रिपोर्ट बनवण्यासाठी आणि इतर कागदपत्र बनवण्यासाठी आपल्याला पैसेही खर्च करावे लागतात. कदाचित तुम्ही कोणत्या कन्सल्टंटच्या माध्यमातून ह्या सगळ्या गोष्टी केल्या तर 10-15 हजार रुपये आपला खर्च होतो. या खर्च वाया जाऊ नये यासाठीच आमचं म्हणणं असतं की आपण बँकेसोबत आधी चर्चा करा. बँकेने जर आपल्याला हिरवा कंदील दाखवला किंवा पॉझिटिव्हिटी दाखवली तर आपण ती फाईल ऑनलाईन ऍप्लिकेशन करा, जेणेकरून ती फाईल बँकेत आल्यानंतर बँकेचं सहकार्य आपल्याला मिळेल. इतकंच. त्यासाठी आम्ही सांगतो की तुम्ही आधी बँकेत जाऊन या. परंतु खरंच हा खेळ बँकेचा आहे. जिल्हा उद्योग केंद्रातून सबसिडी मंजूर झाली, बँक कर्ज नाही मिळालं तर या सगळ्या प्रक्रियेला काहीच अर्थ राहणार नाही. त्यामुळे माझं या बाबतीत आपलं नेहमी म्हणणं असतं की आधी बँकेत जाऊन चौकशी करा आणि मगच या सगळ्या गोष्टींवर खर्च करा, जेणेकरून उगाच आपला पैसा वाया जाणार नाही. एक व्ह्यूअर आहे, त्यांची कमेंट अशी आहे की CMEGP आणि PMEGP म्हणजे गरिबांना दाखवलेले काळे स्वप्न जे कधीच पूर्ण होत नाही. मी स्वतः 2024 मध्ये खादीग्राम कार्यालयामार्फत सर्व कागदपत्रे सादर करून बँकेला प्रस्ताव दिला होता. माझा सिबिल स्कोर देखील 751 आहे. मी गेल्या 1 ते 1.5 वर्षापासून बँकेत भेट देत आहे. बँक मॅनेजर नेहमीच काहीतरी कारण सांगतो, म्हणतो की पुढच्या महिन्यात करेन. म्हणूनच श्रीमंत लोक श्रीमंत होतात आणि गरीब गरीबच राहतात. या व्ह्यूअरचं म्हणणं आहे की CMEGP आणि PMEGP योजनेअंतर्गत कुठल्याच प्रकारची प्रकरणं पास होत नाही किंवा कोणालाच कर्ज मिळत नाही, परंतु हे पूर्णपणे सत्य नाहीये. या अंतर्गत प्रकरणं पास होतात, कर्ज मिळतात आणि या अंतर्गत आम्ही स्वतः जी काही प्रकरणं केलेली आहेत, म्हणजे आधी त्यांचे डॉक्युमेंट्स पूर्ण करून बँकेचं कन्फर्मेशन घेऊन मगच जी प्रकरणं केलेली आहेत त्या अंतर्गत त्यांना या योजनेअंतर्गत कर्ज मिळालेलं आहे. याच्याकरता आपण CMEGPच्या डॅशबोर्डवर जाऊया. तिथे जाऊन आपल्याला लक्षात येईल की आतापर्यंत म्हणजे जेव्हा मी हा व्हिडिओ रेकॉर्ड करतोय 31 ऑगस्ट 2025 रोजी, त्या दिवशी पर्यंत या योजनेअंतर्गत जिल्हा उद्योग केंद्रातून 3,70,000 अर्ज मंजूर झाले होते आणि त्यापैकी बँकेतून 68,000 प्रकरणं मंजूर झाली होती. म्हणजे साधारणतः टेंटेटिव्ह जर आपण कळलं की ही योजना सुरू झाल्यापासून आतापर्यंत 68,000 लोकांना या योजनेचा लाभ मिळालेला आहे. नक्कीच हे 50 लाखापेक्षा छोटे प्रोजेक्ट होते, म्हणजे साधारणतः आपल्या मीडियम स्केल आपले प्रोजेक्ट्स आहेत आणि यांना या योजनेअंतर्गत कर्ज मिळालेलं आहे. म्हणजे जे सर्वसामान्य आहेत, मोठे लोक असतील तर ते अगदी मोठे कोट्यवधीचे प्रोजेक्ट्स टाकतात, परंतु जे छोटे उद्योग करणारे आहेत त्यांना योजनेचा खरंच लाभ मिळालेला आहे. ही वस्तुस्थिती आहे आणि तो खरंच मिळते सुद्धा. लक्षात घ्या, बँकेच्या कर्ज प्रकरणाच्या बाबतीमध्ये एक महत्त्वाची गोष्ट किंवा माझं एक वाक्य लक्षात घ्या. बँकेचं काम हे कर्ज देणं, म्हणजे बँकेचा व्यवसाय हा कर्ज देणं हा आहे आणि कर्ज जर त्यांनी दिलं तर त्यातूनच त्यांना उत्पन्न मिळणार आहे. आपण कर्ज घेतल्यानंतर जे काही व्याजाने आपण व्याजाची परतफेड करतो त्यावेळेस त्याच्यातूनच त्यांना उत्पन्न मिळतं. मग त्यात आपल्या अपूर्णता काय आहेत, आपण कुठे कमी पडलो, एका दोन ठिकाणी खरंच बँक मॅनेजरला आपल्याला प्रकरण योग्य वाटत नसेल आणि त्यांनी जाणूनबुजून ते प्रकरण रिजेक्ट केलं असेल किंवा त्यांना काही आर्थिक अपेक्षा असतील, अशा गोष्टी काही ठिकाणी होऊ शकतात, परंतु ते प्रमाण अत्यंत किरकोळ आहे ही गोष्ट लक्षात घ्या. मॅक्झिमम ठिकाणी, बहुतेक ठिकाणी आपण कुठेतरी कमी पडतो, त्यामुळे आपल्याला हे बँक प्रकरण किंवा आपलं कर्ज प्रकरण नाकारलं जातंय ही गोष्ट लक्षात घ्या. यासाठी आपण काय केलं पाहिजे, तर मला असं वाटतं की आधी आपण आपली कागदपत्र जी मी आधीच्या काही व्हिडिओज मध्ये सांगितलेली आहेत ती पूर्ण केली पाहिजे आणि ती पूर्ण करून मगच बँकेमध्ये फाईल आपण पुटअप केली पाहिजे. एकाच वेळी डायरेक्ट मोठा 50-60 लाखाचा प्रोजेक्ट करायची गरज नाहीये. आपण बेसिक आधीपासून सुरुवात करा. जसं मी बऱ्याच वेळेस आपल्याला शेअर करतो की आधी आपण ट्रेडिंग करू. आपल्या हातात जेवढे पैसे आहेत किंवा अगदी कमी पैशांमध्ये आपल्याला आधी काही व्यवसाय करता येतोय का, आपले शॉप आहेत, उद्यम रजिस्ट्रेशन आधीपासून काढून ठेवा, बँकेत करंट अकाउंट ओपन करा, बँकेमध्ये नियमित आर्थिक व्यवहार ठेवा. या सगळ्या गोष्टी तयार करून आपली प्रोफाईल तयार होते. आपली 2-3 वर्षाची इन्कम टॅक्स रिटर्न झाले तर ज्यावेळेस आपल्याला बँक
बँक कर्ज देताना या सगळ्या गोष्टी तपासते. त्यांना वाटतं जेव्हा बँक मॅनेजरला किंवा बँकेला असं वाटतं की समोरच्या व्यक्तीला मी कर्ज दिल्यानंतर मला परतफेड होणार आहे, तेव्हाच बँक नक्की त्याबाबत रिस्क घेईल. आणि राहिलं विदाउट कोलॅटरल सिक्युरिटी लोन बाबत, तर लक्षात घ्या हा सर्वस्वी बँक मॅनेजरचा रिस्क टेकिंग ॲबिलिटीचा विषय आहे. काही बँक मॅनेजर रिस्क घ्यायला तयार नसतात. अशा वेळी आपल्याकडची कोलॅटरल सिक्युरिटी जर आपण देऊ केली तर त्यावेळेस त्या व्यवसायाच्या बाबत आपण खरंच सिरियस आहोत आणि तो व्यवसाय प्रॉफिटेबल आपण चालवू शकतो आणि बँकेचं कर्ज फेडू शकतो हा विश्वास त्यांना निर्माण होतो. आणि आपलं कर्ज जर आपण नाही फेडू शकलो तर त्यांच्याकडे ती एक सिक्युरिटी असते. आणि साहजिकच मीही तुमच्याकडे समजा 5 किंवा 10 लाख रुपयाची मागणी केली तर तुम्ही या सगळ्या गोष्टी तपासाल, पैसे परत फेडू शकतो का या सगळ्या गोष्टींचा अंदाज घ्याल आणि मगच तुम्ही मला ते पैसे देणार आहे. तर बँक सुद्धा त्याच पद्धतीची काळजी घेईल, तपासेल आणि मगच कर्ज देईल. लक्षात घ्या बँक कर्ज देत नाही असं आपलं म्हणून चालणार नाही. बँक आपल्याला कर्ज देत नाही असं म्हणावं लागेल. आणि बँक जर आपल्याला कर्ज देत नसेल तर आपण कुठे अपूर्ण पडतोय किंवा काय गोष्टी चुकतायत या गोष्टींचा आपण अभ्यास केला पाहिजे. फक्त बँकेला दोष देऊन हा प्रश्न सुटणार नाही किंवा शासनाला दोष देऊन हा प्रश्न सुटणार नाही असं मला वाटतं. तसेच सीएमजीपी योजनेअंतर्गत कुठल्या व्यवसायांना किंवा उद्योगांना या अंतर्गत सबसिडी मिळते याबाबत बऱ्याच जणांचे आमचे प्रश्न असतात कमेंट बॉक्समध्ये किंवा आम्हाला जे काही फोन्स येतात त्यामध्ये बऱ्याच वेळा हा प्रश्न विचारला जातो. महत्त्वाचा प्रश्न आहे की हार्वेस्टरला या योजनेअंतर्गत कर्ज प्रकरण किंवा सबसिडी मिळू शकते का? तर लक्षात घ्या हार्वेस्टरचा या योजनेअंतर्गत समावेश नाहीये. हार्वेस्टर ही शेतीसाठी लागणारी वस्तू आहे, तर हार्वेस्टरचा या योजनेअंतर्गत समावेश नाहीये. आणि बऱ्याच जणांचे प्रश्न असतात की आम्हाला आमचं मेडिकल सुरू करायचं आहे, मला माझं कापड दुकान टाकायचं आहे किंवा एखादं शॉप सुरू करायचं आहे, तर त्यासाठी कर्ज मिळेल का? तर लक्षात घ्या हे सगळे झाले ट्रेडिंग व्यवसाय, म्हणजे आपण एका ठिकाणून माल खरेदी करतो आणि विकतो इतकाच आपण तो व्यवसाय करतोय. अशा प्रकारच्या ट्रेडिंग व्यवसायांना या योजनेअंतर्गत सबसिडी मिळत नाही ही गोष्ट लक्षात घ्या. जे मॅन्युफॅक्चरिंग आणि सर्व्हिस बिझनेसेस आहेत त्यांनाच या योजनेअंतर्गत सबसिडी किंवा कर्ज प्रकरणासाठी जे काही मदत आहे ती या सगळ्या गोष्टी या योजनेअंतर्गत मिळू शकतात, परंतु ट्रेडिंग बिझनेसला या योजनेअंतर्गत कुठल्याही प्रकारची सबसिडी मिळत नाही ही गोष्ट आपण लक्षात घ्या. या योजनेअंतर्गत जे नव्याने आणि आधीपासून जे समाविष्ट उद्योग कोणते होते किंवा व्यवसाय कुठले आहेत ते आपण पुन्हा एकदा समजून घेऊया, म्हणजे तुम्हाला या विषयाची क्लॅरिटी होईल. त्यामध्ये आहे कायदेशीररित्या पात्र असणारे उत्पादन, सेवा उद्योग, कृषीपूरक व्यवसाय, कृषीवर आधारित उद्योग, ई वाहतूक व त्यावर आधारित व्यवसाय, एकाच नाममुद्रेवर म्हणजे ब्रँडवर आधारित संघटित साखळी विक्री केंद्रे, फिरते विक्री केंद्र, खाद्यान्न केंद्र, म्हणजे या अंतर्गत आपल्याला ई वाहतूक करायची, ई ट्रान्सपोर्टेशन करायचं असेल तर त्यासाठी आपण गाडी या योजनेअंतर्गत घेऊ शकतो. परंतु तुम्हाला एखादा ॲपे रिक्षा किंवा एखादा छोटा हातीसारखा काही व्हेकल घ्यायचं आहे आणि त्याच्यातून तुम्हाला बिझनेस करायचा आहे तर या योजनेअंतर्गत त्याचा समावेश होणार नाही ही लक्षात घ्या. या अंतर्गत आपल्याला जर एखादा फूड कार्ट करायचं असेल म्हणजे एखादा व्हेकल परचेस करून त्याला एक त्याच्यावर आपल्याला रेस्टॉरंट सारखं किंवा एक आउटलेट सारखं जर तयार करायचं असेल जिथे आपल्याला खाद्यान्न पदार्थ विकायचे आहेत तर ते योजनेअंतर्गत बसू शकतं, परंतु ट्रान्सपोर्टेशन साठीच आवश्यक असणारं जे व्हेकल आहे त्याचा या योजनेअंतर्गत समावेश नाही ही महत्वाची गोष्ट आहे ती लक्षात घ्या. त्याच पद्धतीने नव्याने या योजनेअंतर्गत समाविष्ट करण्यात आलेले विषय म्हणजे कुक्कुटपालन, अंडी उबवणी केंद्र, मधुमक्षिका पालन, मत्स्यपालन, रेशीम उद्योग, आपल्याला हॉटेल, ढाबा किंवा मांसाहारी किंवा शाकाहारी पदार्थ विक्रीचा व्यवसाय सुरू करायचा असेल तो सुद्धा आपण योजनेतून सुरू करू शकतो. होमस्टे, क्लाउड किचन, जलक्रीडा, मासेमारी आणि प्रवासी वाहतूक करता बोट व्यवसाय, ट्रान्सपोर्टेशन नाही बोट घ्यायची असेल ज्याच्यातून आपल्याला प्रवासी वाहतूक करायची असेल तर ती सुद्धा योजनेअंतर्गत बसते आणि त्यासाठी आपण योजनेअंतर्गत ऍप्लिकेशन करू शकतो. सबसिडीसाठी, कर्जासाठी नाही. कर्ज देणं किंवा न देणं हा सर्वस्वी बँकेवर डिपेंड असलेला विषय आहे. तर सीएमजीपी योजनेबाबतचे बऱ्याच जणांचे प्रश्न होते, शंका होत्या आणि गैरसमज सुद्धा होते. त्यातील काही प्रश्नांना मी आजच्या व्हिडिओमध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे. साहजिकच बहुतेक जणांचं समाधान झालं नसेल किंवा त्यांना जे अपेक्षित उत्तर आहे ते अपेक्षित उत्तर या व्हिडिओच्या माध्यमातून मिळालं नसेल, परंतु जी वस्तुस्थिती आहे ती मी मांडण्याचा प्रयत्न केला आहे. तर मी ते तुम्हाला जे काही सांगितलं आहे ते जर तुम्हाला आवडलं असेल तर या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त तरुणांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांचे सुद्धा सीएमजीपी योजनेबाबत ते जे काही गैरसमज आहेत किंवा समज आहेत त्या सगळ्या गोष्टी क्लिअर होतील आणि त्यांना वास्तविक काय माहिती आहे ती या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना मिळेल. आणि अशाच पद्धतीने उद्योग व्यवसाय संदर्भात व्हिडिओज पाहण्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब पण करा, बेल आयकॉन पण दाबा जेणेकरून आम्ही कुठलाही व्हिडिओ अपलोड केल्यास त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल. आपण हा व्हिडिओ पूर्ण पाहिलात यासाठी धन्यवाद.